अगदी सुरुवातीपासूनच म्हणजे जेव्हा कृषी मंत्रीपद मिळालं तेव्हापासून कोकाटेंच्या वादग्रस्त वक्तव्यांच्या मालिका सुरूच आहे. कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असं माणिकराव कोकाटे बोलून गेले आणि वाद सुरू झाला. मंत्रिपदासाठी अनेक आमदारांची चढाओढ सुरू असते. अशात मंत्रिपद मिळाल्यानंतर असं वक्तव्य करणं अनेकांना आश्चर्याचं वाटलं. ते होत नाही तर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी जेव्हा पाहणी गेली तेव्हा शेतकऱ्यांच्या बांधावरती कृषी मंत्री पोहोचले, पण स्वतःच्या वक्तव्यांमुळेच गोतात सापडले. झालं असं की अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकाटे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांढोली गावात पोहोचले. यावेळी त्यांनी नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याची माहिती दिली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथांबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय होणार, ढेकळांचे पंचनामे करायचे का असा सवाल केला होता. तसंच त्यांनी जे कांदे वावरात आहेत त्याचेच पंचनामे होतील, जे घरात आणून ठेवले आहे त्याचे पंचनामे होणार नाहीत, ते नियमात बसत नाही, शेतातील पिकांचेच रीतसर पंचनामे होतील असंही स्पष्टीकरण कोकाटेंनी दिलं. त्यांच्या या वादग्रस्त विधानावरून राज्यभर असंतोष पाहायला मिळाला.